रावेरमध्ये मतदान प्रक्रिया सुरू होण्याआधी प्रत्येक मतदान केंद्रावर मॉक पोल प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। याचा आढावा घेतलेला आहे रजत वशिष्ठने। पाहूया। लोकसभा निवडणुकांसाठी आज चौथ्या टप्प्याचं मतदान होत आहे आणि महाराष्ट्रातील रावेर लोकसभा मतदारसंघामध्येही सर्व मतदान केंद्रांवर आज सकाळीच मॉक पोलची जी प्रक्रिया आहे ती पार पाडली गेली आहे। सध्या दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता मुक्ताईनगरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जे मतदान पथकातील कर्मचारी आहेत ते मॉक पोलची प्रक्रिया पार पाडल्यानंतर ईव्हीएम मशीन योग्यरित्या काम करत आहे की नाही आणि मॉक पोलमध्ये प्रत्येक उमेदवाराला रावेरमध्ये 24 उमेदवार आहेत आणि एक नोटा म्हणजे 25x2 असे 50 मतदान करण्यात आलेले आहे आणि आता त्याची मोजणी केली जात आहे की ईव्हीएम मशीन जी आहे ती अचूकरित्या काम करत आहे की नाही। निवडणूक आयोगाकडून स्पष्ट निर्देश आहे की मतदानाची प्रक्रिया जेव्हा 7 वाजता सुरू होईल तेव्हा प्रत्येक ईव्हीएम जी आहे ती अचूक पद्धतीने काम करत आहे की नाही याची तपासणी केली जावी, याची चाचपणी केली जावी आणि त्याच निर्देशानुसार सर्व मतदान केंद्रांवर मतदान पथकाचे जे कर्मचारी आहे ते मॉक पोलची प्रक्रिया पाडत आहेत। त्यामुळे ईव्हीएम अचूक आहे याची खात्री 7 वाजताच्या आधीच निवडणूक यंत्रणेकडून केली जात आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, मुक्ताईनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।